श्री स्वामी समर्थ. आज आम्ही आलो आहे अक्कलकोट येथे श्री सद्गुरू स्वामी समर्थांच्या दर्शनाला. स्वामी समर्थ हे माझे आराध्य दैवत, माझी गुरुमाऊली यांनी माझ्यासाठी काय केलं हे मलाच माहिती आहे. माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे माझे स्वामी. माझ्या स्वामींच्या दर्शनासाठी मी माझ्या बाळांना घेऊन आलेले आहे. सर्वात प्रथम आधी आम्ही वटवृक्ष मंदिर येथे दर्शनासाठी आलो. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ. वटवृक्ष मंदिर येथील मंदिराच्या गाभाऱ्यात इथे येऊन जीवातील सगळ्यात मोठं सुख आणि शांती मिळते. स्वामींचे दर्शन आम्ही घेतले. हे आहे वटवृक्ष मंदिर येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराचा गाभारा. इथे जीवनात स्वर्ग प्राप्तीसारखं सुख मिळतं. बघा, इथं दर्शन घेतल्यावर आम्ही आता निघालो आहे बाहेर निघालो आम्ही. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही जात आहे स्वामींच्या अन्नछत्रालयाकडे, जिथे सर्वांसाठी मोफत आणि अतिशय सुंदर असं भोजनाची व्यवस्था केलेली असते. अन्नछत्रालयामध्ये सुरुवातीला स्वामींची प्रतिमा लावलेली आहे. इथे सुंदर असं ठिकाण आहे. बघा किती छान जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि स्वामींच्या समोर साक्षात जेवण म्हणजे हे आपल्याला महाप्रसादच आहे. हा महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांसाठी आहे. आणि इथे आम्ही सर्वांनी जेवण केलं. खूप छान असं आमचं जेवण झालं. स्वामींच्या अन्नछत्रालयामध्ये 2 भाज्या, भात, पोळी आणि शिरा असं छान सात्विक जेवण मिळतं. प्रत्येक भक्त हा इथे दमून आल्यानंतर त्याला पोटभर जेवण मिळतं. सर्व सेवेकरी हे निस्वार्थ सेवेने सर्वांना जेवण वाढतात. आणि प्रत्येक सेवेकरी हा खूप छान प्रकारे स्वामी समर्थांची सेवा अर्पण करतो. इथे खूप छान अशी भोजनाची व्यवस्था असते. जेवण झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थच्या प्रतिमेला दंडवत केलं. माझ्या धीराज आणि आराधना दोघांनी सुद्धा तिथे नमस्कार करून धीराज आणि आराधना यांनी स्वामी समर्थांना नमस्कार करून खूप वेळ स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले. त्यांना इथून पुढे जावंसंच वाटत नव्हतं. अतिशय छान आणि शांत असं वातावरण अन्नछत्रालयामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर धीराज आणि आराधना बाहेर पटांगणात खेळण्यासाठी आले. पटांगणात खेळण्यासाठी छान असे देखावे केलेले आहेत मुलांसाठी. छान असे गाय, नंतर स्वामी समर्थांचा मस्त पुतळा केलेला आहे. छान असं वातावरण आहे बाहेर. धीराज आणि आराधना त्या सर्वांचा आनंद केला. भरपूर खेळले बाहेर. जेवण झाल्यानंतर आम्ही सुद्धा धीराज आणि आराधनासोबत बाहेर काही वेळ फिरलो. तिथे असणारे देखावे पाहिले. बाहेर छानपैकी स्वामी समर्थांची उंच अशी मूर्ती बांधलेली आहे आणि छानपैकी देखावे केलेले आहे. तिथे आम्ही सुद्धा काही वेळ थांबलो आणि नंतर थोडा वेळ फोटोशूट वगैरे करून आम्ही नंतर परतीच्या मार्गावर निघालो. तिथून आता इथून आम्हाला आमच्या गाडीपर्यंत पायी जायचे होते. भरपूर ऊन होतं. उन्हातसुद्धा स्वामी धीराज आणि आराधना पायी चालत होते आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात पुन्हा जायचा हट्ट करत होते. त्यांना इथलं वातावरण खूप त्यानंतर आम्ही गाडीत बसून पुन्हा तुळजापूरच्या वाटेने निघालो. आता भेटूया पुढे तुळजापूरच्या व्लॉगमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.